धुले जिले के शिरपुर स्थित कृषि उपज बाजार समिति आज कई विवादों से घिर गई। अवकाश के दिन बाहरी मजदूरों से काम करवाना बाजार समिति के लिए घाटे का सौदा साबित हुआ है। इससे नाराज हमाल संगठन आज काम बंद आंदोलन पर चले गए, जिससे किसानों को काफी नुकसान हुआ है। शिरपुर स्थित कृषि उपज बाजार समिति में अवकाश के दिनों में बाहरी श्रमिकों से काम लेने की कोशिश और इस संबंध में की गई मांगे पूरी नहीं होने के कारण हमाल मापाड़ी संघ ने आज 21 मई को अपना काम बंद कर दिया। इससे किसानों को काफी नुकसान हुआ है। सिटी पुलिस इंस्पेक्टर कांतिलाल पाटिल और कृषि उपज बाजार समिति के अध्यक्ष केडी पाटिल ने हमालों को समझाने की कोशिश की, लेकिन हमाल अपनी मांग पर अड़े रहे। इसी बीच बढ़ते विवाद को देखते हुए हमाल संगठन के अध्यक्ष डैनी चांदे को पुलिस ने हिरासत में ले लिया, जिसके बाद हमाल संगठन के सदस्य नारेबाजी करते हुए सीधे थाने पहुंच गए। हमाल संगठन के कार्यकर्ताओं की एक ही मांग थी कि डैनी चांदे को तुरंत रिहा किया जाए। वही डैनी चांदे और सचिव शिवाजी वालुंजकर ने संवाददाताओं से बात करते हुए बाजार समिति सचिव वसंत बुआ और गोपाल थोरात पर दूसरों को अवैध काम करने के लिए प्रोत्साहित करने का गंभीर आरोप लगाया है। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिरपूर येथील काम बंद आंदोलन चालू आहे। याच्या थोडक्यात मी उदाहरण देतो। मी कागदपत्र व्यवहार सर्व ठिकाणी परिपूर्ण केलेले आहे। तर अशा असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वसंत बुआ व बाहेरील इसम गोपाळ रोहिदास थोरात हा बेकायदेशीररित्या आमच्या युनियनमध्ये बाहेरचे बोगस कामगार घेऊन शासकीय रविवारच्या दिवशी सुट्टी असते तर काम करत आहे। त्या कामानिमित्त आमचे शिरपूरचे व्यापारी बांधव व आमच्या युनियन संघटनेमध्ये वादविवाद निर्माण चालू आहेत। तसेच शिरपूरचे सचिव आपले वसंत बुवा हे आमच्यावरती खोट्या नाटक केसेस व तक्रारी करत आहेत। त्यांच्याबद्दल आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही हे आमचे धरणे आंदोलन सुरू आहे। आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही धरणे आंदोलन हे सुरू राहू देणार आहे आणि न्याय भेटल्यावर आम्ही तात्काळ सोडून कामकाज चालू करणार आहे। पानगडीमध्ये दोन्ही हमालांना आम्ही डिस्क्वालिफाईड केलं। त्यात डॅनी चांदे सुद्धा आहेत। ते आमच्या मार्केट कमिटीचे हमालच नाहीत, तर अध्यक्ष हा विषय येऊ शकत नाही। राहिलं शिवाजी वाळुंजकर हे सचिव आहेत, तर रविवारी काम करण्यासंदर्भात त्यांनी एक पत्र दिलेलं आहे DTR आणि मार्केटला, परंतु शिवाजी वाळुंजकरने असं पत्र दिलं त्या हमालांना की तुम्ही काम करा, अशी प्रत आमच्या सचिवांकडे आहे। म्हणून जे लोक शिस्त मोडतात तेच उलट सांगतात की बा आमच्यावर तुम्ही अन्याय करत आहेत। हे सर्व प्रकार हे त्यांच्या अंतर्गत आहे। मार्केटच्या तिथे काळी मात्र संबंध नाही। शेतकऱ्यांचे आज पावसाचे दिवस असल्याने शेतकरी हा माल विकायला आलेला आहे आणि जर कोणालाही बंद ठेवायचं असेल, काही कारण असेल, तर 3 दिवस अगोदर मार्केटला सूचना द्यावी लागते। व्यापारी असो, हमाल मापाडी असो, व्यापाऱ्यांना आर्थिक चंचन असेल किंवा हमालांवर काय अन्याय असेल, उलट शिवाजी चांदे हा त्या मिलकडे 2 लेडीज कॉन्स्टेबल घेऊन गेला। त्यांनी जर काही अन्याय असं वाटलं असतं तर त्यांनी ऑफिसला संपर्क साधायला पाहिजे होता। ऑफिसला संपर्क न साधता परस्पर त्यांनी काय कारवाई केली, काय वाद उभा केला, हे शिवाजी वाळुंजकर यांनी मनमानी चालवलेली आहे। आज आम्ही समझोत्यासाठी सर्व बोलवले असता आमच्याकडे एकही हमाल किंवा त्यांचे प्रतिनिधी आले नाहीत। आम्ही संचालक मंडळ हे हमालांवर अन्यायासाठी नसून मार्केट कमिटीमध्ये जो शेतकऱ्याचा माल आलेला आहे, हमाल मापाडी व्यापारी शेतकरी यांच्या हितासाठी मार्केट कमिटी आहे आणि समन्वयाची भूमिका आमची नेहमीच राहील। नागपुर समय, गली से दिल्ली तक।